तोंड उघडायला जागा नाहीये, कुठल्या तोंडानं मतं मागणार? मग आता एकच आधार, निष्ठावंत. माझी निष्ठा साहेबांशी, मी संसदरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही. आता कांद्याचा प्रश्न मिटला, कांद्याची निर्यात बंदी उठली, मग आता भाषण काय करायची? मला वाटतं ह्याच गावामध्ये इथे येऊन माझ्यावर आरोप केले की आढळरावांनी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले. मी जाहीर आवाहन केलंय आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखलेत खोटारडे. जहाज बांधणाऱ्या कंपनीचा माझा काही संबंध नाही. मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीने जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी कशाला प्रश्न विचारेल तसं काही? म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं, माझी प्रतिमा मलिन करायची की आढळराव होता काय आपल्या चरण आवरत नाही, मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं. आता मला सांगा, इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पिंपरखेड मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही? मला आमचे मेजर बळवंत बोंबे म्हणत होते की असं असं बोललं, तुम्ही काहीतरी बोललं. म्हटलं मला बोलायची गरज नाही, लोक मला ओळखतात. माझा प्रामाणिकपणा आज नाही, 20 वर्षापासून आहे. मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय, असं चोऱ्यामाऱ्या करून नाही. डोक्यावर पाठी घेऊन भाजीचा धंदा केला मुंबईमध्ये 5 वर्ष, हमाली केली आहे, शिपायाचं काम केलंय, त्यातून मी मोठा झालो. मला अशा कोबड्याची गरज नाही आहे. यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदनाम करायचं. आता विषय काय, कसं बोलणार, कोणाला काय बोलणार? कामं तर केली नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा. आता त्यांच्याबद्दल एकच, मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे पवारसाहेब ठीक आहे ना बरोबर, पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे. माझी निष्ठा माझ्या जनतेबरोबर आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे, गोरगरिबांबरोबर आहे. त्यांच्यासाठी मला काम करायचं. मलाही संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलं? संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही. त्यानं काही आमचं पोट भरत नाही. त्यानं काही आम्हाला स्मशानभूमीला संरक्षण भिंत पाहिजे, रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, हे होत नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण निवडून दिलं आणि 5 वर्ष हा मतदारसंघ पाठीमागे गेला. पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी 13 वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीचा मार्गावर आणून ठेवला. ती फाईल 5 वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पडून आहे, रेल्वे मंत्रालयामध्ये. आज मला त्यासाठी काम करायचे, त्यासाठी 24,000 कोटी रुपये पाहिजे. अशी खोटी भाषण करून, डायलॉग मारून, छत्रपती शिवराय महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचे धंदे नाही करायचे आपल्याला. मला त्यासाठी 24,000 कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं. आणि ते कधी मिळतील? मोदी सरकारच्या, मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील.